तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, कशा आहात तुम्ही सगळे। मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जर कोणी असे लोक असतील जे ह्या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करतायत किंवा आपली एक स्विंग ट्रेडिंगची गँग असेल, तर त्यांनी ह्या ठिकाणी हजेरी लावली पाहिजे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, कारण तुमचा भाऊ ह्या ठिकाणी आज घेऊन आलेला आहे 3 दमदार स्टॉक पुढील आठवड्यासाठी। पुढील आठवड्यामध्ये स्टॉक मोठा धमाका करू शकतात, चांगली रॅली करू शकतात आणि चांगले मालामाल रिटर्न्स तुम्हाला ह्या ठिकाणी देऊ शकतात। पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, प्लीज तुमच्या सबस्क्रायबर्सची मला या ठिकाणी नितांत गरज आहे, तुमच्या लाईकची मला या ठिकाणी नितांत गरज आहे। सो या सबस्क्राइब बटनला तोडा फोडा काय करायचं आहे ते करा, पण मला ह्या चॅनलवर तुमचं भरभरून प्रेम मिळताना या ठिकाणी दिसायला हवं आहे। मला तुमच्या सपोर्टची या ठिकाणी गरज आहे। आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद ह्या सबस्क्राइबर बटनवर क्लिक करून नक्की दाखवून द्या। तर चला, आपण जास्त वेळ दौडत नाही, सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की ते स्टॉक कोणते आहेत। सो मित्रांनो बघा, पहिला जो स्टॉक असणार आहे त्याचं नाव आहे आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेड। असेट मॅनेजमेंट कंपनी आहे, म्हणजे म्युच्युअल फंड मॅनेज करणारी या ठिकाणी कंपनी आहे। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मल्टी इयर ब्रेकआउट ह्या स्टॉकने मित्रांनो आपल्याला दिलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता ह्याचा जो काही लाईफ टाईम हाय होता तो होता साधारणतः माझ्या मते 674 रुपये 85 पैशांचा आणि फायनली याने काय केलेलं आहे, ह्या मंथमध्ये तो लाईफ टाईम हाय ह्या ठिकाणी ब्रेक केलेला आहे। वीकली टाइम फ्रेमवर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की पहिल्यांदा काय केलं, स्टॉकने ह्या ठिकाणी लाईफ टाईम हाय ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी स्टॉकला यश मिळालं नाही आणि पुन्हा एकदा काय केला, स्टॉकने रिटेस्ट करून एक चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे। वीकली टाइम फ्रेमवरती एक चांगली ह्या ठिकाणी आपल्याला एक डोजी कॅन्डल ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल ह्या ठिकाणी आपल्याला बनताना दिसत आहे, जे आपल्याला स्पष्ट ह्या ठिकाणी दाखवते की स्टॉकमध्ये खूप चांगली बायर्सची ह्या ठिकाणी पोझिशन बनलेली आहे। कारण ही जी काही लोअर शेड आहे ते आपल्याला हेच दाखवते की बायर्स काय करतायत, स्टॉकला वर साईडला पुश करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। 748 रुपये मित्रांनो प्राइस आहे। सो तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता, माझ्या मते ह्या ठिकाणी जो एक सर्वात महत्त्वाचा जो सपोर्ट असणार आहे ह्यासाठी तो असणार आहे ही वाली रेंज, म्हणजे साधारणतः 696 रुपयाचा जो काय लेवल आहे, 696 किंवा 97 रुपयाचा लेवल, तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे। सो मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता आणि 697 रुपयांच्या खाली किंवा 695 रुपयांच्या खाली तुमचा एक स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून तुम्ही एका चांगल्या टार्गेटसाठी ह्या ठिकाणी ट्रेड करू शकता। माझ्या मते ह्या ठिकाणी एक इझी टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात, ते म्हणजे आहेत 776 रुपयापर्यंतची इझी टार्गेट्स आपल्याला आठवड्याभरातच ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात। आता जर मित्रांनो आपण विचार केला डेली टाइम फ्रेमवरती सुद्धा आपण थोडीशी सिच्युएशन पाहून घेऊया की काय नेमकी या ठिकाणी परिस्थिती आहे। सो डेली टाइम फ्रेमवरती माझ्या मते मित्रांनो 775 रुपयांचा ज्यावेळी लेवल ब्रेक होईल त्यावेळेला एक चांगली रॅली ह्या ठिकाणी होऊ शकते। फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया की कसे टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात। सो माझ्या मते मित्रांनो 775च्या टार्गेटनंतर डायरेक्ट जे टार्गेट असणार आहे ते 815 रुपयांपर्यंतचे टार्गेट्स ह्या ठिकाणी इझिली आपल्याला प्राप्त होऊ शकतात। पण हा 1 वीक ट्रेड आहे, सो ह्या ठिकाणी एका आठवड्यामध्ये चांगले 4-5% जर रिटर्न तुम्हाला मिळाले तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, एक्झिट ह्या ठिकाणी करू शकता। आता पाहूया की पुढचा स्टॉक कोणता आहे। जो पुढचा स्टॉक आहे मित्रांनो त्याचं नाव आहे मोरेफेन लॅबोरेटरीज। आता मित्रांनो वीकली टाइम फ्रेमवरती पाहण्या अगोदर किंवा डेली टाइम फ्रेमवरती पाहण्या अगोदर मंथली टाइम फ्रेमचा जरा विचार करूया। सो बघा, एक चांगला लाईफ टाइम हाय याने ब्रेक केलेला आहे। 2021 मध्ये ह्याचा एक 75 रुपयांचा हाय झालेला होता, तो फायनली हाय याने काय केलेला आहे, या स्टॉकने ब्रेक केलेला आहे। व्हॉल्यूम्स तुम्ही बघू शकता, एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी व्हॉल्यूम्स ह्या ठिकाणी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहेत। आता वीकली टाइम फ्रेमवरती बघू शकता मित्रांनो, वीकली टाइम फ्रेमवरती सुद्धा काय केलं, स्टॉकने एक ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर ह्या वीकमध्ये थोडीशी रिट्रेसमेंट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते आणि स्टॉक काय करतोय, त्याचे जे काही सपोर्ट लेवल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला दिसत आहे। आता आपण ह्या ठिकाणी ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो बघा मित्रांनो, फायनली तुम्ही काय करू शकता, 79 रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता। 79 रुपये 71 पैसे प्राइस चालू आहे। सो ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एंट्री करू शकता किंवा एक साधारणतः 76 रुपयापर्यंतची जरी रिट्रेसमेंट झाली तिथे तुम्ही डोळे झाकून ह्या ठिकाणी एंट्री करू शकता। आता आपण विचार करूया स्टॉप लॉस टार्गेटची ह्या ठिकाणी काय सिच्युएशन असेल। सो मित्रांनो, आता जर तुम्ही एंट्री ह्यामध्ये केली तर ह्या ठिकाणी जो स्टॉप लॉस असणार आहे तो थोडासा मोठा स्टॉप लॉस होईल, 8.70% ह्या ठिकाणी स्टॉप लॉस होऊ शकतो। बट जर तुम्ही खालच्या लेवलला ह्या ठिकाणी जर एंट्री करत असाल थोडीशी, तर ह्या ठिकाणी स्टॉप लॉस तुमचा छोटा होऊ शकतो, म्हणजे साधारणतः 5% स्टॉप लॉस तुमचा होऊ शकतो। 73 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा, म्हणजे त्याच्या खाली जर क्लोजिंग झाली हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून तरच तुम्ही ह्या ठिकाणी काय करा, एक्झिट करा। आणि टार्गेट्स असतील मित्रांनो ह्या ठिकाणी साधारणतः 86 रुपयापर्यंतचे टार्गेट्स इझिली पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला दिसू शकतात असं मला ह्या ठिकाणी वाटत आहे। एका आठवड्यात जरी नाही मिळाले तर एक साधारणतः 2 ते 3 आठवड्यात तरी हे टार्गेट्स हा स्टॉक काय करेल, नक्कीच ह्या ठिकाणी अचीव करू शकतो असं मला ह्या ठिकाणी
ठामपणे या ठिकाणी वाटते. अर्थातच हे काय गॅरंटेड रिटर्न्स देईल असं मी या ठिकाणी म्हणत नाही आहे, पण ज्या पद्धतीचा ब्रेकआउट या ठिकाणी बिल्ड होतोय त्यानुसार आपल्याला इतके चांगले टार्गेट्स तर या ठिकाणी नक्कीच मिळू शकतात. नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो जिलेट इंडिया. अर्थातच खूपच जास्त सुंदर कंपनी आहे, अत्यंत म्हणजे मोठी कंपनी आहे. अर्थातच मोठ्या कंपनीबरोबर स्टॉकचं प्राईस सुद्धा खूप जास्त मोठा आहे. 8,885 रुपयांचा स्टॉक आहे मित्रांनो. अर्थातच थोडीशी एंट्री या ठिकाणी लेट झालेली आहे. सो ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, वीकली टाइम फ्रेमवरती जी अपॉर्च्युनिटी होती ती होती साधारणतः 7,950 रुपयांच्या लेवलला आपल्याला काय होते एक चांगली अपॉर्च्युनिटी ह्या ठिकाणी होती. ती ऑलरेडी काय झालेली आहे, मिस आउट झालेलं आहे. सो ह्या ठिकाणी तुम्ही स्टॉकला तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता. ज्या वेळेला एक साधारणतः 7,900 किंवा 8,000च्या लेवलपर्यंत हा स्टॉक मिळेल तेव्हा तुम्ही पुन्हा काय करू शकता, हा स्टॉक ग्रॅब करू शकता. सध्या तरी थोडंसं वेटिंग करा, कारण सध्या स्टॉकमध्ये काय होते, रिट्रेसमेंट होते. जर 8,000 लेवलच्या आसपास तुम्हाला स्टॉक भेटत असेल सो डेफिनेटली तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता. आणि स्टॉप लॉस तुम्हाला किती ठेवायचा आहे, स्टॉप लॉस ठेवायचा आहे तुम्हाला 7,241 रुपयांच्या आसपासचा. ओके, म्हणजे जो काही सपोर्ट झोन आहे तिथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. त्याच्याखाली क्लोजिंग झाली तर मात्र तुम्हाला ह्यातून काय करावं लागेल, एक्झिट करावं लागेल. आणि डेफिनेटली जे टार्गेट्स आहेत मित्रांनो ते एक चांगले टार्गेट्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे साधारणतः मला वाटतं 9,200 किंवा 300 पर्यंतचे टार्गेट्स तुम्हाला इझिली या स्टॉकमध्ये मिळू शकतात. पण 8,000च्या लेवलचा ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही वेट केला पाहिजे, रिट्रेसमेंटचा ह्या ठिकाणी तुम्ही वेट केला पाहिजे. सो ह्या स्टॉकला तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि डेफिनेटली तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी हे स्टॉक्स प्रदान करू शकतील. पण पुन्हा एकदा ही कोणती इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही आहे, फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही व्हिडिओ बनवतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी बांधवांचा सपोर्ट द्यायला या ठिकाणी विसरू नका. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत द्या मला परवानगी. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव अ गुड टाईम.